शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. तर आता उद्या नमोचे 2,000 रुपये येणार आहेत. तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं सकाळी 11 वाजल्यापासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे, जी की उद्यापासून. तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. तर आज एक सर्वात मोठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. तर बरेच दिवसांपासून रखडलेला नमोचा हप्ता उद्या सकाळी 11 वाजल्यापासून, कधीपासून 11 वाजल्यापासून लाईव्ह खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता, कितवा हप्ता 8वा हप्ता, जे की 2,000 रुपये थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा. तर इथं राज्य सरकारची योजना आहे, शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याकरिता ही जी योजना इथं सुरू करण्यात आलेली आहे. तर या योजनेच्या अंतर्गत जे की इथं तुम्हाला दरवर्षी 6,000 रुपये 3 टप्प्यांमध्ये किती मिळते, 2 आणि 2 प्लस 2, तर एकूण 6,000 रुपये तुम्हाला टोटल मिळते. किती मिळते? 6,000 रुपये. तर आता याचे जे काही पैसे आहेत ते या जिल्ह्यांमध्ये व या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता यामध्ये जे की उद्यापासून नमोचे 2,000 रुपये लाईव्ह खात्यामध्ये इथं जमा होत आहे, जे की नमोचा 8वा हप्ता, जे की सकाळी 11 वाजल्यापासून जमा होत आहे. तर आता यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी PM किसानची KYC केलेली असेल तर तुमच्या खात्यामध्ये इथं 2,000 रुपये जमा होणार आहे. तर आता हे जे पैसे आहेत ते कोणाला इथं मिळणार आहेत ते सुद्धा आपण इथं जाणून घेऊया. कोण यामध्ये पात्र आहे, कोणाला 2,000 रुपये मिळणार आहे. तर यामध्ये ज्यांची KYC पूर्ण आहे, तर मी PM किसानची KYC, जी की PM किसानची KYC आहे ना, ती तुम्हाला इथं करायची आहे. तर आता यामध्ये PM किसानची KYC ज्या शेतकऱ्यांनी केलेली आहे त्या शेतकऱ्यांना इथं हप्ता इथं मिळणार आहे. आधार लिंक, तुमचा आधार लिंक जर असेल तरच तुम्हाला इथं पिकमा, त्याचप्रमाणे नमो शेतकरीचा हप्ता इथं दिला जाणार आहे. जमीन नोंद बरोबर, म्हणजे तुमच्या सातबाऱ्यावर पिकाची नोंद असणे आवश्यक आहे. सातबारा तुमचा व्यवस्थित असणे आवश्यक आहे. तुमची KYC पूर्ण झालेली असणे आवश्यक आहे. ज्यांची KYC अपूर्ण असेल, काय आहे, KYC जर तुम्ही केलेली नसेल तर तुम्हाला पैसे इथं मिळणार नाही. तर लगेच तुम्ही तुमची KYC झाली की नाही चेक करून घ्या. तुमचे खाते बंद असेल तर तुम्हाला नमोचा हप्ता इथं जमा होणार नाही, ते सुद्धा चेक करून घ्या. तर आता जे की या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू झालेले आहे, जे की यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते आपण इथं जाणून घेऊया. पुण्यामध्ये 2,000 रुपये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता यामध्ये अहमदनगर, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, त्यानंतर धाराशिव, त्यानंतर बीड, तर हे जे काही जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये पैसे इथं खात्यामध्ये येत आहे. तर आता हे जे जिल्हे आहे पुणे, अहमदनगर, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव उस्मानाबाद, बीड, तर आता हे जिल्ह्यांमध्ये पैसे खात्यामध्ये येत आहे. तर आता यामध्ये जे काही पेंडिंग जिल्हे आहे, पेंडिंग जिल्ह्यांमध्ये जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला झाल्यानंतर अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर, तर या जिल्ह्यांमध्ये पैसे जे की 2,000 रुपये थेट खात्यामध्ये इथं जमा होत आहे. तर तुम्ही लगेच चेक करा DBT लिंक आहे की नाही व तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही. तर आता जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, तर या जिल्ह्यांमध्ये पैसे इथं पेंडिंग जिल्हे आहे हे. त्यानंतर गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, धुळे, नंदुरबार, जळगाव, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, तर या जिल्ह्यांमध्ये 1 ते 2 दिवस इथं लागू शकते. किती लागू शकते? 1 ते 2 दिवस. किंवा बरेच जिल्ह्यांमध्ये अधिकही फॉर्म इथं जे काही पेंडिंगमध्येच आहे, बरेच जणांनी नवीन अर्ज केलेले आहे. त्यानंतर आता ज्यांची KYC पूर्ण झालेली आहे तर अशांसाठी खुशखबर आहे. ज्यांची KYC आधार लिंक पूर्ण नसेल तर अशांचे पैसे तर अडकू शकते. तर एकाच वेळी सर्वांना पैसे येणार नाही. 24 ते 72 तासाच्या सर्वांच्या खात्यामध्ये नमोचा जो काही 8वा हप्ता आहे ते जमा केल्या जाणार आहे. पैसे कधी येतात तर जे काही सकाळी 11 वाजल्यापासून प्रक्रिया इथं सुरू होईल. सर्वांच्या खात्यामध्ये 24 ते 72 तासाच्या DBTच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे इथं
येणार आहेत. तर आता यामध्ये कोण पात्र राहणार आहेत ते सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे यामध्ये. तर आता राज्यातील नोंदणीकृत शेतकरी ज्यांनी PM किसानची नोंदणी केलेली आहे तर त्यांना PM किसानचे सर्व हप्ते एकत्र जमा होत आलेले आहे. आतापर्यंत सर्वांचे हप्ते खात्यामध्ये इथं आलेले आहेत. तर असे शेतकरी PM किसान लाभार्थी शेतकरी ज्यांची KYC पूर्ण आहे असे शेतकरी, आधार लिंक आहे असे शेतकरी, जमीन त्यांची बरोबर आहे, जमिनी म्हणजे सातबारावर त्यांचं नाव बरोबर आहे, बँक पासबुकवर आधारवर सर्व नाव. त्यानंतर आता यामध्ये खालील प्रमाणे तुमचे पैसे तर अडकू शकते. कोणते आहे तर ज्यांची eKYC नाही, आधार लिंक नाही, बँक खाते बंद आहे, मृत्यूची नोंद नाही, जमीन वादग्रस्त असेल तर अशांचे पैसे इतर रखडले जाऊ शकते. तर अशांनी लगेच तुम्ही तुमचे जे काही प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करून घ्यायचे आहे. आधार लिंक तपासा, eKYC पूर्ण आहे की नाही तपासा, ग्रामसेवक किंवा तलाठ्याशी संपर्क साधा की आमचे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे तर बंद झालेले आहे. तर काय त्रुटी आहे ते त्रुटी दूर करून तुम्ही आजच पैसे इथं मिळवू शकता. तर जे काही सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे तर जमवण्यास सुरुवात झालेली आहे. तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की नमोचा हप्ता आला की